तर बांगलादेशातील सत्ता पालटावरून सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय। लढाऊ बेगम म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना पलायन करावं लागलंय। लष्करी राजवटीपासून देशाची मुक्ती करणाऱ्या हसीना यांना त्याच लष्कराच्या हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला। सर्वच हुकुमशहांसाठी हा इशारा आहे। थोडक्यात बचावलेल्या भारतातील जुमलेबाज आणि हुकुमशाही राज्यकर्त्यांच्या लक्षात काही येत आहे का, असा सवाल सामनामधून विचारण्यात आलाय। भारतातील जुमलेबाज आणि हुकुमशाही राज्यकर्त्यांच्या लक्षात काही येतंय का? लढाऊ बेगम म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना पलायन करावं लागलंय असं म्हणत यावेळेस केंद्राला टोले लगावण्यात आले। तर आपण पाहतोय काय म्हटलं आहे सामनामध्ये। आपल्या शेजारच्या आणखी एका देशात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे। शेख हसीना यांना देशातील प्रचंड हिंसाचारामुळे राजीनामा देणं भाग पडलंच, तसेच देश सोडण्याचीही वेळ आली आहे। सरकारी नोकरीतील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरून गेल्या महिनाभरापासून उग्र आंदोलन सुरू होतं। आंदोलनाचा शेवट पंतप्रधान पद सोडून देशाबाहेर पलायन करण्यात आला। मागील 15 ते 16 वर्षांपासून बांगलादेशात असलेलं हसीना राज अशा पद्धतीने संपुष्टात आलं। बांगलादेशातील आंदोलनाचा इशारा सर्वच हुकुमशहांसाठी असल्याचं म्हणत यावेळी सामनातून केंद्राला टोले लगावण्यात आले। सत्तेबाहेर जाता जाता थोडक्यात बचावलेल्या भारतातील जुमलेबाज आणि हुकुमशाही राज्यकर्त्यांच्या लक्षात काही येतंय का, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलाय। समझने वालों को इशारा काफी है असं देखील सामनातून लिहित यावेळी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय।